दशरथ राजाला श्रावण बाळाच्या आई वडिलांनी शाप दिलेला असला तरी तो शाप आता या ठिकाणी उशाप वाटू लागलेला आहे. जसं एखादी आई आपल्या मुलाला उन्हात खेळत असताना त्याला म्हणते सावलीला बस सावलीला बस, पुन्हा पुन्हा ते उन्हात जात आणि खेळत, मग आईला राग येतो आणि आई रागाने म्हणते अरे तुला किती बाऱ्या म्हणते इथं सावलीला मर की. म्हणजे सावलीला मर म्हणजे खरंच म्हणत नाही, ती त्याच्या हितासाठी त्याच्या भल्यासाठी त्याला सावलीला बस म्हणते. जरी त्याला ती मर म्हणली असली तरी तिचा त्याला मारण्याचा उद्देश नसतो, तर त्याला सुख मिळावं हा उद्देश तिचा असतो. तशा प्रकारे या श्रावण बाळाच्या आई वडिलांनी जरी दशरथ राजाला शाप दिला होता की राजा मी जसं माझ्या पुत्राच्या विरहाने तडफडून मरत आहे तसं तुला सुद्धा 4 मुलं होतील, परंतु तू सुद्धा 4 मुलं असून तुझ्या पुत्राच्या विरहामध्ये तडफडून मरशील. अशा प्रकारचा शाप या दशरथ राजाला मिळाला होता. परंतु त्याच शापामुळं या दशरथ राजाला मुलं झालेले आहेत आणि त्या मूल झाल्याचा आनंद दशरथ राजाला वाटू लागलेला आहे. श्रावण पितयाची शापासाठी दशरथ श्रीराम भेटी, भोजित आनंदाच्या कोटी सौभाग्य सृष्टी दशरथा. दशरथ राजाला शाप मिळाला म्हणूनच हे मुलं झाले आणि म्हणूनच दशरथ राजाला पुत्रमुख पाहण्याचा योग आला. श्रावण बाळाने 4 मुलं होतील, परंतु मरताना एकही मुलगा तुझ्या जवळ राहणार नाही असा शाप दिला. म्हणून तो शाप पूर्ण होण्यासाठी दशरथ राजाला 4 मुलं झालेले आहेत. दशरथ राजाला मूलबाळ होत नव्हतं, शापानी का होईना मूल झालं याचा आनंद दशरथ राजाला आत्मनात झालेला आहे. नगरी प्रवास रघुपती 4 मुक्ती पुढे नाचती, पाय घडी आमचे गती पायी लोळती पुरुषार्थ. हे 4ही नवरा नवरींची वरात वेशीवरती आलेली आहे. यावेळी त्या अयोध्या नगरीमध्ये एवढा साज थाट मात आणि एवढा मोठा त्या ठिकाणी आनंद उल्हास साजरा होऊ लागलेला आहे. त्यावेळी प्रत्यक्ष त्या ठिकाणी असणाऱ्या 4ही मुक्ते प्रभू रामचंद्राचं स्वागत करण्यासाठी त्या अयोध्येमध्ये राबू लागलेले आहेत की काय असं त्या ठिकाणच्या स्वागत उत्सवावरून वाटू लागलेला आहे. आनु हाताची संगती नाना विद्या तुरे वाजती, नाने कोंडल्याची जगती नाभिस्थितीची मात्रा. त्यावेळी त्या ठिकाणी असणारे जे काही वाजंत्री लोक होते ते वाद्य वाजवू लागलेले आहेत, त्या वाद्याचा आवाज निघू लागलेला आहे. परंतु नाथ महाराज म्हणतात या ठिकाणी अनुहत्त ध्वनी निघतो आणि नंतर वाद्याचा आवाज निघतो. त्याचं एक उदाहरण सांगतो. मृदंग वाजवणारे अगोदर मनातल्या मनात हृदयामध्ये ते बोल आठवत असतात आणि ते बोल आठवून ते मृदंगावरती वाजवतात. म्हणजे आपल्या हृदयामध्ये जो काही अनुहात ध्वनी आहे तोच बाहेर आपल्या हातामधून त्या वाद्यामध्ये उमटत आहे. तसं प्रत्येक वाद्यामाले जे वाजवत होते ते त्यांच्या अगोदर हृदयामध्ये उत्पन्न होत होतं आणि त्यानुसार ते वाद्य वाजवून बाहेर ते दाखवू लागलेले आहे. श्रीराम पाहावया प्रेम पण भारी, एक चढली परच्या उपरी, एक चढवलिया गोपुरी, एक जल भीतरी राम पाहती. आता त्या नवरा नवरीची वरात अगदी वेशीच्या आतमध्ये आलेली असताना त्या राम लक्ष्मणासहित या 4ही बंधूंच्या जोड्या पाहण्यासाठी लोक गर्दी करू लागलेले आहेत. मग गर्दी झाल्यानंतर पुढच्यामुळं मागच्याला दिसत नाही म्हणून मागचा काय करतो, पुढच्याच्या खांद्या हात देतो असा उंच होऊन ते पुढचं पाहण्याचा प्रयत्न करतो. मग त्याच्या मागच्याला ते दिसत नाही म्हणून तो कशावर तरी उभा राहतो आणि ते नवरा नवरी पाहण्याचा प्रयत्न करतो. काही जण तर आपल्या घराच्या गच्चीवरती माळ्यावरती गेले आणि वरून ती नवरा नवरीची येत असणारी वरात पाहू लागलेले आहेत. म्हणजे परेच्या पलीकडे जाऊन म्हणजे ज्या काही आपल्या
नामस्मरण करण्याच्या ज्या वाचा आहेत, परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी. वैखरी म्हणजे आपल्या तोंडावाट येणारा आवाज आहे ती वाचा. मध्यमा म्हणजे आपल्या कंठातून निघणारी, आणि पश्यंती म्हणजे आपल्या हृदयामधून जे काही आवाज किंवा विचार बाहेर पडतात ती वाचा. आणि परा म्हणजे हृदयाच्याही पलीकडे असणारी, म्हणजे हृदयाच्या पलीकडे जाऊन जे भगवान परमात्म्याला पाहतात, असे फार उंच आणि श्रेष्ठत्वाला पोहोचलेले असतात. त्यालाच नाथ महाराज म्हणतात की परेच्या परती म्हणजे उंच उंच जाऊन श्रेष्ठत्वाला जाऊन भगवान परमात्मा पाहण्याचं कार्य करू लागलेले आहे. एक चलज एक शांती गवक्ष द्वार राम पाहती, एक एकांते धरणी हाती राम दाविती अनुलक्षी. काही जण बाहेर रस्त्यावरती येऊन परमार्थ करतात, काही असणारे घरामध्ये गुपचूप करतात, आणि काही जण उगाचच एक दुसऱ्याला बळच ढकलून नेऊन परमार्थ करतात. म्हणजे त्यावेळी सुद्धा काही गोशामध्ये असणाऱ्या स्त्रिया होत्या, त्या घरामधूनच खिडकी वाट किंवा सवन्या वाटत येत असणारी वरात पाहू लागलेली आहे. जे मुक्त होते ते रस्त्यावरती येऊन या नवरा नवरीला पाहू लागलेले आहेत. म्हणजे भगवान परमात्म्याकडे जाण्याचे अनेक जण लोक प्रयत्न करतात. त्यामध्ये काही बाहेर रस्त्यावरती येऊन करतात, काही अंतर्मनातून करतात, तर काही एकांतामध्ये जाऊन भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी प्रयत्न करीत असतात. हा नव्हे तो नव्हे पहिला तो आयुष्यात एखाद्या जो दावितो, तोच अनुभव एका होतो पाहावितो श्रीराम. ज्यांनी भगवान परमात्मा पाहिलेला आहे ते दुसऱ्याला परमात्मा दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि सांगतात. जे साधू संत आहे ते आपल्याला भगवंतापर्यंत कसं जायचं, कसं त्याला पाहायचं हे सांगतात. त्या ठिकाणी सुद्धा जे काही लोक ही वरात पाहण्यासाठी आलेले होते आणि ज्यांनी त्या रामाकडे पाहिलं ते म्हणू लागले, अरे तो आला राम, तो आला, बघितला का? अरे तो नाही, तो नाही, तो. कारण चारही जण एक सारखे दिसत होते. त्याच्यामुळे कोणता राम, कोणता लक्ष्मण, कोणता भरत आणि कोणता शत्रुघ्न हे ओळखता येत नव्हतं. म्हणून तो असं म्हणून एकमेकाला दाखवण्याचं त्या ठिकाणी प्रयत्न करू लागलेले आहे. एक चढोनी जीवेचे माता सादरे पाहती श्री रघुनाथा, एक सांडोनी जीव भवता श्री रघुनाथ भेटती. त्यामध्ये भगवान परमात्म्याकडे जाण्याचे अनेक मार्ग सांगितलेले आहेत. त्यामध्ये कोणी सहज भजन पूजन करून भगवान परमात्म्याकडे जाऊ शकतं, कुणी योग याग करून जाऊ शकतं, तर कुणी समाधी अवस्था प्राप्त करून भगवान परमात्म्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असतो. तसं त्या ठिकाणी ही जी आलेली वरात आहे ती पाहण्यासाठी अनेक जण आपापल्या प्रकाराने ती वरात पाहण्याचा प्रयत्न करू लागलेले आहे. नावडे जीव शिव सांगत एक पणांत, परिपूर्ण पाहती रघुनाथ आल्हादयुक्त स्वानंद. काही लोक भगवान परमात्मा आपल्याला मिळावा, प्रसन्न व्हावा म्हणून अनेक लोकांबरोबर भजन कीर्तन प्रवचन अशा ठिकाणी जाऊन रममान होतात. आणि काही क्षण का होईना भगवान परमात्म्याचा जो ब्रह्मानंद आहे तो ब्रह्मानंद उपभोगण्याचा प्रयत्न करतात. तर काही जण एकांत वासामध्ये जाऊन एकट्याने चिंतन करून भगवान परमात्म्याच्या ब्रह्मानंदामध्ये रममान होतात. अशी वेगवेगळ्या प्रकारची भक्ती करून वेगवेगळ्या प्रकारानं भगवान परमात्मा प्राप्त करण्याचा अनेक जणांचा हेतू असतो आणि आपापल्या हेतूनुसार ते त्याप्रमाणे भक्ती करून भगवान परमात्मा मिळवण्याचा प्रयत्न करतात. एक प्रेमाच्या निपडी पाडे आनंदी नाचती रामा पुढे, एक अत्यंत निधडे पाहतीच उकडे श्रीराम. काही जणांना तर इतका आनंद झालेला आहे, त्या आनंदाच्या भरामध्ये ते त्या वराती पुढे नाचू लागलेले आहे.
नाचून जय जयकार करून आपला आनंद साजरा करू लागलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारानं आपल्या मनामधून जो काही उत्साह उत्पन्न झालेला आहे त्याचा मनसोक्त आनंद त्या ठिकाणी घेऊ लागलेले आहे. एकांते श्रीराम सांगती एकाशी श्रीराम नित्य गती एक श्रीरामाच्या निज स्थिती स्वयंवर्षती सर्वदा. त्यावेळी सर्वांनाच आनंद झालेला आहे आणि ज्याला जसा जसा आनंद वाटू लागलेला आहे तसा तसा आनंद देण्याचा प्रयत्न भगवान परमात्म्याचा अवतार असणारा प्रभू रामचंद्र त्या मनात ज्याच्या मनामध्ये जसा जसा भाव उत्पन्न झालेला आहे त्या भावानुसार तो त्याचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करू लागलेला आहे. एक निसंग निश्चिती लोकाची लोकस्थिती सोय श्रीराम पाहत्या शंका व्रती त्या नाही. प्रत्येक जण आपापल्या परीनं भगवान परमात्म्याचा अवतार असणाऱ्या प्रभू रामचंद्राचा जोडा पाहण्याचा आणि तो आनंद उपभोगण्याचा प्रयत्न करू लागलेला आहे. प्रत्येक जणाला वाटू लागलेला आहे की राम हा प्रत्यक्ष मनुष्य रूपात जरी आलेला असला तरी हा सामान्य माणूस नाही, हा कोणीतरी विशेष असा अवतारी भगवान परमात्माचा असावा असा प्रत्येक जण विचार करू लागलेला आहे. एकाची नवल नवाई गजब जशी भिन्न नाही श्रीराम पाहती ठाई ठाई आडलं काही येवनच घे. त्यामध्ये जे काही भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये उच्च कोटीला पोहोचलेले आहे ते आत्म आनंदातून आत्मभूतीमधून भगवान परमात्म्याला पाहू लागलेले आहे आणि तो आनंद आपल्या हृदयामध्ये साठवून घेऊ लागलेले आहे. आयसी या लोकाची पंक्ती श्रीरामाची पाहू येती मंडप घसनी जलसी होती श्रीराम मूर्ती पाहावया. अशा प्रकारे त्या अयोध्येमध्ये अनेक प्रकारचे अनेक जाती वर्णाचे लोक होते. हे सर्वजण आपापल्या प्रमाणे आपापल्या प्रयत्नाने भगवान प्रभू रामचंद्रासहित चारी बंधूंची जी काही वरात आलेली आहे ती वरात पाहण्यासाठी दाटन करू लागलेले आहेत, गर्दी करू लागलेले आहेत. त्यामध्ये एकमेकाला ढकलून एकमेकाच्या खांद्यावरती हात देऊन उंच होऊन त्या परमात्म्याची वरात पाहण्याचा प्रयत्न करू लागलेले आहे. पाय गडपद वाहने दीपावली निरंजन ओवाळी धन धान्य राम पाहावया उल्हासे जनासी. त्या अयोध्येमधील लोकांना एवढा आनंद झालेला आहे की रामाच्या स्वागतासाठी काय करू आणि काय नको असं झालेलं आहे. म्हणून आनंदाच्या भरामध्ये कोणी आपल्या खिशामध्ये असणारे पैसे काढू लागलं, नवरा नवरीवरती ओवाळून त्या वाजंत्र्याला देऊ लागलं, कोणी धन धान्य संपत्ती अशा प्रकारचे वेगवेगळे जे काही उपादन आहेत ते त्या रामावरती आणि त्या चारी नवरा नवरीवरती ओवाळून ते दान धर्म करू लागलेले आहे. श्रीराम जातानी जर गजनी नगरी पाहून येत्या होत्री पाहता विटाळ होईल भारी तव राम दुरी अंतरला. सगळे लोक या राम लक्ष्मणाची वरात पाहण्यासाठी आलेले आहेत. दाटी वाटीनं गर्दी करून ढकलाढकली करून त्या वरात पाहण्याचा आनंद घेऊ लागलेला आहे. परंतु त्याच अयोध्या नगरीमध्ये काही अग्निहोत्री नावाची ब्राह्मण मंडळी आहे. ती ब्राह्मण मंडळी फक्त काय करते, यज्ञ करणं, होम हवन करणं आणि त्यामधून भगवान परमात्म्याला प्राप्त करणं हे ज्यांचं काम होतं ते मात्र भगवान परमात्मा असणाऱ्या रामचंद्राची वरात पाहण्यासाठी बाहेर आलेले नाही. कारण ते म्हणू लागले बाहेर फार मोठी गर्दी झालेली आहे, फार मोठी दाटी झालेली आहे आणि त्या गर्दीमधून आपल्याला राम पाहता येणार नाही. जर गर्दीमध्ये शिरला तर आपण असणारे सोहळ्यामध्ये आहोत, आपल्याला विंटाळ होईल, पुन्हा स्नान करावं लागल. त्यापेक्षा तिकडं जाणं नको आणि ती रामाची वरातही पाहणं नको, म्हणून ते आपापल्या घरीच आपल्या कामामध्ये मग्न होऊन गेलेले आहे. श्रोती स्वयंपाकी केवळ श्रीराम पाहता
होय विठ्ठल आधनी टाकावया तांदूळ साठुलात काळ विसरले. त्याच श्रोत्री नावाची सुद्धा एक ब्राह्मणाची पोट जात आहे. ते काय करतात की फक्त मंत्राचं पठण करायचं, देवपूजा करायची, वेदामध्ये जे काही मंत्र दिलेले आहेत त्या मंत्राचा उच्चार करून देवाला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करायचा. मग त्यामध्ये असणारी पूजा करायची, नैवेद्य ठेवायचा. अशा प्रकारचं कार्य करण्यासाठी त्यांनी प्रसादाला म्हणून, नैवेद्याला म्हणून ज्यांनी कुणी तांदूळ शिजवण्यासाठी घेतलेले होते ते तांदूळ शिजवत असताना त्यांनी विचार केला की बाहेर एवढी मोठी गर्दी झालेली आहे आणि त्या गर्दीमध्ये रामाला पाहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारानं उत्साह लोक साजरा करू लागलेले आहे. आपल्याला तर स्वयंपाक करायचा असल्यामुळं तिकडे जाता येणार नाही, परंतु लोक जो आनंद पाहतात, जो राम लक्ष्मणाचा, सीतेचा आणि त्यांचा जोड आहे तो पाहण्याचा जो आनंद घेतात तो आनंद मात्र आपल्याला घेता येणार नाही. आपण सुद्धा तिकडे गेलं पाहिजे आणि ती वरात पाहिली पाहिजे असा विचार करत बसले आणि बाहेर न जाता आणि घरी कामात न राहता उकळे आलेल्या आदनात सुद्धा तांदूळ टाकायला विसरले. ऐसे विठ्ठलाचे परी श्रीरामांतरला दुरीच्या दुरी धूप धुपित पाक भितरी कर्म अहंकारी गुंतले. हे ब्राह्मण मंडळी जी काही विटाळाला भेट होते, आपण जर गेलो तर आपल्याला धक्का लागल, पुन्हा आपल्याला आंघोळ करावं लागल, स्नान करावं लागल, म्हणून आपण तिकडे जायचंच नाही असा विचार करून जे जे घरी राहिले त्यांना मात्र भगवान परमात्मा पाहता आला नाही, दिसला नाही. ते त्यांच्याच अहंकारामध्ये गुरफटून गेले आणि अशा अहंकारी असणाऱ्याला मात्र भगवान परमात्मा दूर ठेवतो, त्याच्याकडे जात नाही. आणि यांना आपल्या सोहळ्याचा, आपल्या मंत्राचा, आपल्या ज्ञानाचा गर्व झालेला होता आणि आपल्याला विकास झाल्यानंतर पुन्हा आपलं हे यज्ञ यागाचं होम हवनाचं कार्य बंद पडेल म्हणून ते गेले नाहीत. त्यांना मात्र भगवान परमात्मा दिसलेला नाही. आम्ही उत्तम आश्रमवासी श्रीराम जातो जन परदेशी पाहता स्पर्श होईल आमासी दुरून संन्यासी बहुमनती. मग काय त्यामध्येच काही संन्यासी मंडळी होती. संन्यासी मंडळी म्हणू लागली, अरे आपल्यापैकी तिकडे कोणी गर्दीत जाऊ नका, आपल्याला त्याचा विटाळ होईल, आपल्याला तिकडे जायची गरज नाही, कारण आपण असणारे संन्यासी आहोत. आपल्याला कुणाचा धक्का सुद्धा लागला नाही पाहिजे. तो राम आला, वरात घेऊन आला म्हणजे कुठून कुठून फिरून आलेला आहे. लग्नामध्ये कितीतरी लोक आले, कितीतरी वराड आलं, कितीतरी गावं ओलांडून आला, शिवा ओलांडून आला. ह्याचा इटाळ त्याला, त्याचा धक्का त्याला लागला आणि मग त्या रामाच्या दर्शनाला आपण जायचं का? त्याच्या जर दर्शनाला आपण गेलो आणि आपल्याला जर त्याचा धक्का लागला तर आपलं जे हे काही संन्यासी व्रत आहे या व्रतामध्ये बाधा येईल, आपल्याला त्याचा विटाळ होईल. त्यामुळं तिकडं कुणीच जाऊ नका. एकाही संन्याशानं रामाकडे जायचं नाही असं म्हणून जे काही त्याच ठिकाणी थांबले, आश्रमामध्ये थांबले, त्यांना मात्र भगवान प्रभू रामचंद्र पाहता आलेला नाही. चंद्र भगवान की जय. विटा भेने तुम्ही पाहता श्रीराम दिसे सर्वता आश्रमाभिमाने पाहून जाता राम तत्वता लक्षेना. हे विटाळाच्या भीतीनं राम पाहण्यासाठी टाळू लागले. लोकांमध्ये जायचं नाही, लोकांचा शिवता शिवत करून घ्यायची नाही म्हणून हे घरी थांबले, आश्रमामध्ये थांबले. आणि म्हणून भगवान प्रभू रामचंद्राने सुद्धा त्यांना प्राप्त होण्याचं किंवा त्यांना दिसण्याचं टाळलं आणि परमात्म्याची जी काही वरात होती, जो काही आनंद होता तो आनंद मात्र या संन्यासी लोकांना घेता आलेला नाही.
अनुलक्षोनी श्रीरामासी पिंगळा वेशाला उल्हासी मार्गी जगटली संन्यासी हे लक्ष दिसी असेना. मग ते संन्यासी म्हणले आपण इथूनच जरा उंच वरत्या कडावरती उभा राहू आणि इथूनच दिसतं का ते पाहू, म्हणून ते थोडं उंच वाट्यावरती उभे राहिले आणि रामाची वरात म्हणजे भगवान परमात्म्याला पाहण्याचा प्रयत्न ते दुरून करू लागले. कारण संन्यासी हे दुरून भक्ती करतात, त्यांना स्वतः संन्यासी असल्याचा गर्व असतो, अभिमान असतो. आम्ही सर्व काही सोडलेलं आहे, सर्व गोष्टीचा त्याग केलेला आहे, म्हणून आम्ही उच्च आहोत, श्रेष्ठ आहोत, आमचीच भक्ती श्रेष्ठ आहे, अशा प्रकारचा त्यांना अहंकार आलेला असतो. म्हणून ते उंचावरून पाहू लागले. परंतु त्याच अयोध्या नगरीमध्ये एक असणारी वेश्या होती. त्या वेशेला वाटलं सगळी नगरी हे प्रभू रामचंद्राला भगवान परमात्म्याला पाहण्यासाठी गेलेली आहे, गर्दी करू लागलेली आहे. मग आपण तरी घरी का थांबायचं, आपण सुद्धा त्या परमात्म्याला पाहिलं पाहिजे, परमात्म्याकडे गेलं पाहिजे. म्हणून ही असणारी पिंगळा नावाची जी वेश्या होती ही घरामधून निघाली आणि पळतच ज्या ठिकाणी रामाची वरात आहे त्या वरातीकडे जाऊ लागली. जात असताना रस्त्यामध्ये हे संन्यासी उभे राहून त्या वरातीच्या दिशेकडे पाहत होते. त्या ठिकाणावरून जाताना मात्र त्या वेशीचा धक्का एका संन्याशाला लागलेला आहे. मज का जगटली रान रागे संन्यासी ठोकीदान येरी पाहता श्रीरामाचे तोंड दंडे उदंड सुखी झाले. मग त्या वेशेचा धक्का संन्याशाला लागल्यानंतर त्यानं पाहिलं, तर पाहिल्यानंतर त्याला राग आला. म्हणला या वेशेला आपल्याला शिवलं, तिकडं शिवता शिवत होऊ नये, कुणाचा धक्का लागू नये, म्हणून आपण रामाकडे जाण्याचं टाळतो. परंतु ही असणारी वेशा हिनं मात्र आपल्याला शिवलेला आहे. त्याला राग आला आणि रागाच्या भरामध्ये त्या संन्याशाकडे एक दंड असतो, काठी असते, त्या काठीनं त्याने जोरात त्या वेशीच्या डोक्यामध्ये मारलेला आहे. स्वामी तुमच्या दंडाचा घाव केले दंडीला माझा भाव तो दंडीला तुम्हासी पाव आता राम राव विटाळ देखा. तिच्या डोक्यात त्या दंडाचा मार बसल्या बरोबर तिला जोरात वेदना झाल्या, परंतु लागल्या बरोबर ती म्हणली राम राम म्हणल्याबरोबर भगवान परमात्मा तिच्यामध्ये आला. म्हणजे ज्या ठिकाणी नाव आहे त्या ठिकाणी परमात्मा येतो. त्या दंडाचा मार लागल्यामुळं मात्र तिला भगवान परमात्म्याने आनंद दिला. तिला वाटलं जरी आपल्याला दंड लागला असला तरी या दंडामुळे आपल्याला परमात्म्याचं नाव मुखामध्ये आलेलं आहे. श्रीराम पाहता विटाळ उडे तो विटाळ संन्यासा माझी दडे म्हणून विटाळाचे साकडे संन्याशाकडे सर्वदा. प्रभू रामचंद्राचं नाव घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचं विधी विधान नाही किंवा विटाळाची काही पाळायची गरज नाही. रामाचं नाव घ्यायला सर्वाला कधीही मुक्तता आहे. रामाच्या नावापाशी कसल्याच प्रकारचा विटाळ नाही. उलट रामाचं नाव घेतल्याने विटाळ जातो. मग त्या रामाला पाहण्यासाठी विटाळाचा विचार का करावा. ज्या संन्याशांनी ज्या ब्राह्मणाने त्या विटाळाचा विचार केला त्यांच्यापासून राम दूर गेला. श्रीराम पाहता विकल्प विटाळ भक्त भावी नराये शिळ तो सन्नद संन्यासा माझी सळ श्रीरामी केवळ राहिला. ज्यांनी विटाळाच्या भीतीने भगवान परमात्म्याकडे जाण्याचं टाळलं त्यांना भगवान परमात्म्यानं सुद्धा टाळलं. जे कशाचाही विचार न करता सगळं काही सोडून परमात्म्याची भेट घेण्यासाठी आले त्यांना परमात्मा दिसलेला आहे. परंतु ज्यांनी कशाचा तरी अडथळामध्ये आणून त्या भगवान परमात्म्याला पाहण्याचं टाळलं त्यांना सुद्धा भगवान परमात्म्यानं दर्शन देण्याचं टाळलेलं आहे. मी आत्मा सर्व भूती परिपूर्ण ऐसे उता देवोनी अभयदान स्वय केले संन्यास ग्रहण तोची आपण विटाळ देखे. ज्यानं संन्यास घेत असताना
जो काही विधी त्यानं केलेला होता, जे काही त्याला दीक्षा दिलेली होती, ती दीक्षा देत असताना त्याला सांगितलेलं होतं की तू जे एक असणारा आत्मा सर्वश्रेष्ठ आहे आणि सगळ्यामध्ये असणारा आत्मा सारखाच आहे. आत्मा हा भिन्न नाही, आत्मा हा एक आहे आणि आत्मा हाच सर्वश्रेष्ठ भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. अशा प्रकारची दीक्षा घेतलेले संन्यासी सुद्धा विटाळाचा विचार मनामध्ये आणला आणि सर्व काही विसरून भगवान परमात्म्याला ते पाहण्यासाठी विसरलेले आहे. श्रोत्री स्वयंपाकी संन्यासी हे निज माहेर विटाळासी या माझी तो सदा मुसमुसी एकती जगासी पवित्र. संन्यासी असणारे, अग्निहोत्री असणारे आणि हे स्वयंपाकी असणारे जे ब्राह्मण आहेत, हे ब्राह्मण विटाळाच्या भीतीनं भगवान परमात्म्याला पाहण्यासाठी टाळू लागले आणि म्हणून भगवान परमात्म्याने त्यांना दर्शन दिलं नाही. परंतु ज्यांनी सगळं काही सोडलं, कशाचाच विचार केला नाही, धावत पळत गेले, त्यांना मात्र भगवान परमात्म्यानं दर्शन दिलेलं आहे. ऐसी विवाद तावेशा संन्यासासी श्रीराम गेला स्वयंश्राश्रमासी संन्यासी करीता मूर्तिकासनासी आली हातासी मूर्तिका. ज्या संन्याशानं त्या वेशेला दंड मारला होता, तिला भगवान परमात्म्यानं दर्शन दिलं. परंतु विटाळ झालेला हा संन्यासी विटाळ झाला म्हणून त्याला राग आला होता आणि त्याने रागाने त्या वेशेला मारलं, परंतु त्याचा विटाळ गेलेला नव्हता. म्हणजे त्याला जो क्रोध आलेला होता, तो क्रोधाचाच त्याला विटाळ झालेला होता. परंतु त्याला वाटलं आपल्याला या वेशेनं शिवलेला आहे, या वेशेचा विटाळ आपल्याला झालेला आहे, हा विटाळ आपण काढला पाहिजे. म्हणून त्यानं काय केलं, तो आपल्या आश्रमामध्ये गेला आणि आश्रमामध्ये जाऊन त्या ठिकाणी असणारी माती सर्व आपल्या अंगाला लावली आणि त्यांनी मृत्तिका स्नान केलं. म्हणजे आंघोळ करण्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये पाण्याने आंघोळ करणं आहे, काही काही हातपाय धुवूनच आंघोळ करतात, काही अंगाला राख लावून त्याने स्नान करण्याचा प्रयत्न करतात. काही काही जणाला जर पाणी नाही मिळालं तर अंगावरती माती घेऊन मृत्तिका स्नानानं शुद्ध होण्याचं सुद्धा एक विधी सांगितलेला आहे. अशा प्रकारचा विधी या संन्याशाने केला आणि त्या असणाऱ्या वेशेचा विटाळ काढण्याचा प्रयत्न केला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. चंद्र भगवान की जय.